पन्हाळा तालुक्यातील नावली इथल्या एका सेवानिवृत्त सैनिकानं त्याच्याच सख्ख्या बहिणीच्या नवऱ्यावर जुन्या वादातून गोळीबार केला। ही घटना आज सकाळी 10 वाजता घडली। कोडोली पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन आरोपी निलेश मोहिते याला पिस्तुलासह ताब्यात घेतलं। दरम्यान जखमी विनोद पाटील यांच्यावर कोडोलीमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पन्हाळा तालुक्यातील नावली इथला सेवानिवृत्त सैनिक निलेश राजाराम मोहिते आणि विनोद अशोक पाटील हे दोघे जण जवळच राहतात। 10 वर्षांपूर्वी निलेश मोहिते याच्या सख्ख्या बहिणीचा विवाह विनोद पाटील यांच्याशी झाला होता। तेव्हापासून या दोन्ही कुटुंबामध्ये वाद आहे। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास निलेश मोहिते आणि विनोद पाटील यांच्यात किरकोळ शाब्दिक वाद झाला। त्यातून भांडण सुरू झालं आणि निलेश मोहितेनं थेट आपल्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्यावर पिस्तुलातून 2 राऊंड फायर केले। त्यामुळे विनोद पाटील यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर जखम झाली। ही घटना समजताच कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक आणि सहकारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आरोपी निलेश मोहितेला पिस्तुलासह ताब्यात घेतलं, तर जखमी विनोद पाटीलला कोडोलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। नावली गाव कोडोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिथे एक फायरिंगची घटना घडलेली आहे। एक एक्स आर्मी मॅन आहे निलेश मोहिते, तो त्यांची मेवनाला विनोद पाटीलला फायर करून 2 गोळी मारलेल्या आहे। त्यांची 10 वर्षापासून एक कुटुंबाची भांडण होता। त्या भांडणामध्ये आता आज परत राग आला, त्यांची काहीतरी भांडण झालं, त्यानंतर तो 2 गोळी फायर केलेला आहे। आरोपी ताब्यातमध्ये आहे। जखमी हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि आम्ही वेपन पण सीज केलेलं आहे।